ह्याचं काय होणार आयुष्यात पुढे, अशा पद्धतीनेच नेहमी तुम्हाला जर बघितलं जाणार आहे. करिअरच्या बाबतीत सगळ्यात डेंजर निर्णय कोणता घेतलाय? करिअरच्या बाबतीत सगळ्यात डेंजर निर्णय फिल्म करण्याचा. खूप आहेत इगो क्लॅशेस लोकांना, म्हणजे इन जनरल इंडस्ट्रीमध्ये. माझं तर सुरुवातपासूनच नेहमी इगो असायचे. मला माहिती नाही का लोकांना माझ्याशी एवढा राग आहे किंवा. खूप अर्ली स्टेजमध्ये सक्सेस मिळणं हे तुला ब्लेसिंग वाटतं की प्रेशर वाटतं? दॅट इज द राईट टाइम टू गेट सक्सेसफुल. कारण मग तुम्ही त्या सक्सेसला शेपअप करणार एका चांगल्या गोष्टीकडे आणि ती मग एक लेजेंडरी गोष्टीकडे कन्वर्ट होत असते. सो तुझं टीनेज लाईफ कसं होतं? खूप डिप्रेसिंग असं टीनेज होतं माझं. माझ्या किती टीचर्सना माहिती नसेल की मी त्यांच्या वर्गात होतो. मला बिग बॉस करण्याचा मागे एक मोठा इम्पॉर्टंट पार्ट हाच होता की मला जर लोक म्हणतात की तू खूप चांगला आहे, पण मी खरंच चांगला आहे का आतून? ही जी पर्सनॅलिटी अशी डेव्हलप झाली आहे, तर आर यू हॅपी अबाउट इट? की गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोला माझा सावरू दे थांबना, थांबना, थांबना. सरसुखाची श्रावणी किनाच रावळी वहा, गुंतण्या तूर फिरुनी ध्यास वेडा जीव हा. थँक्यू. थँक्यू. परत पहिल्यापासून घेऊ. व्हेरी म्हणजे फारच आता कसं होणार? एकदा तर झालं. परत तो प्रश्न परत तू तेच उत्तर देणं हे जरा अवघड आहे. पण वेलकम टू बॉयज टॉक पासून सुरू करते मी. सो पहिलं तर मला तुला विचारायचंय की आवाज फुटण्याची जी काय फेज होती तुझ्या आयुष्यातली, व्हॉट वॉज दॅट? कारण मुलांच्या आयुष्यातली ही खूप महत्वाची फेज असते आणि खूप मुलं मी बघितलीत की ती एकदम बुजून जातात. काही मुलांचा आवाज एकदम वेगळाच होतो. सगळ्यांचं वेगळं असतं. तर तुझं काय? माझा ऍक्च्युली लकीली माझ्या आयुष्यात तो जो टाइम होता ना, खूप कमी टाइमसाठी आला. म्हणजे खूप कमी वेळासाठी माझं ते आवाज फुटणं आणि हे सगळं झालं. लहानपणापासून गायची प्रॅक्टिस चालू होती, गाणं चालू होतं, पण जो ट्रान्सफॉर्म होतो ना त्याच्यामध्ये बसतो आवाज, म्हणजे आवाज फुटत नाही, व्यवस्थित गाता येत नाही. एक असा तो छोटा टाइम असतो, घोगरा साऊंड होतो. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती जसे चेंजेस होत असतात, दाढी येणं म्हणा, ह्या गोष्टी येणं, तसा व्हॉइसमध्ये पण जो चेंजेस एक्सेप्ट करणं ना थोडा वेळ लागत असतो. पण ती एक मजेदार गोष्टी होत्या. कारण असं वाटत होतं की आता मी मोठा झालोय ना, आता माझ्याकडे काहीतरी म्हणजे काहीतरी वेगळं टूल माझ्याकडे आता येणार आहे. माय व्हॉइस इज चेंजिंग. सगळे असंच म्हणायचे की अरे आता आवाज तुझा बदलला ना की सगळं बदलेल. मग ते काय आहे? मग त्या समुद्रापलीकडचं काय आहे? ते मृगजळ कसं आहे काय? त्याबद्दलची एक्साइटमेंट मध्ये मी तो समुद्र पार केला. म्हणजे तुला ते रिअलायझेशन झालं नाही असं? मला तर त्यामध्ये मी राहिलोच नाही जास्त वेळ की अरे म्हणजे खूपशी माझे मित्र होते जे असे नाराज व्हायचे. हो का? किंवा अरे मला गाता येत नाहीये, आणि आम्ही बसलेलो असायचो. मग गुरुजी आमचे एखाद्यांना सांगायचे की अरे अभी टेंशन मत लेना, थोडी देर अभी हो जाएगा शुरू, जब गला वापिस चलने लगेगा, असं या पद्धतीच्या गोष्टी व्हायच्या. पण मला वाटलं की म्हणजे मी तो जो फेज होता त्यातला पण एन्जॉय करत होतो. कारण त्याच्यामध्ये पण एक टेक्स्चर वेगळा येतो, तुमचा गाण्याची स्टाईल वेगळी होते. आणि जर तुम्ही त्या गोष्टीला पण समजलं, कधी कधी जसं आपण म्हणतो की पुढचं जे आहे ते टूल आहे ना, बरोबर. पण तो जो पिरियड आहे, तो जो टाइम आहे, तो पण काहीतरी शिकून जाणार आहे तुम्हाला, तो पण काहीतरी देणार आहे. सो ते पण घेण्याचा प्रयत्न केला होता. तुझं म्हणजे त्या फेज मध्ये असं म्हणणार नाही मी, पण इन जनरल जेव्हा आपण टीनेज चा एक जो फेज असतो तर त्यामध्ये
कदाचित काही काही मुलं खूप ओव्हर कॉन्फिडेंट होतात, हा. काही खूप अंडर कॉन्फिडेंट होतात, म्हणजे व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे. काही लोक सेल्फ डाऊट्स घेत राहतात, कळत नाही त्यांना की काय कसं हे ह्याच्याशी कसं डील करायचं. सो तुझं टीनेज लाईफ कसं होतं? माझं खूप खरं म्हणायला गेलं तर खूप डिप्रेसिंग असं टीनेज होतं माझं. डिप्रेसिंग हा, होतं खूप का? म्हणजे बिकॉज एकतर एज्युकेशनली आय वॉज नॉट डुईंग दॅट ग्रेट, तर त्यामुळे तो एक प्रेशर होता नेहमी असायचा. आई वडिलांचा प्रेशर म्हणा, सोसायटीचा प्रेशर म्हणा, मित्रांमध्ये पण एक प्रेशर की अरे सगळे कोणाला 70 मिळत आहेत मार्क्स हे ते, आणि मग मी ह्या कॉलेजला जाणार, मी त्या, आणि मी इथेच बसून विचार करते मी पास होईल की नाही. तर ते एक वेगळंच. आणि मग तुम्ही ज्या सोसायटीमध्ये ज्या लोकांबरोबर राहताय, जो तुम्हाला एक मार्गदर्शन करणार आहे तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, तो कसा आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं. म्हणजे तुम्ही जर एका अशा सोसायटीमध्ये, अशा कम्युनिटीमध्ये आहात जिथे एक टॅबू सारखं समजलं जाईल की अरे अभ्यास नाही करत म्हणजे ही इज नॉट अ गुड बॉय, आणि ह्याचं काय होणार आयुष्यात पुढे, अशा पद्धतीनेच नेहमी तुम्हाला जर बघितलं जाणार आहे, तर ते खूप मग तुम्ही स्वतःवरती सेल्फ डाऊट पण असतं तुमच्यावरती की काय होणार. मग तो एक फेज जो होता तो खूप डिफिकल्ट फेज होता माझ्यासाठी. आणि म्हणून कधी कधी असं पण वाटायचं की लवकर मोठा होईल तर बेटर आहे, की ह्या सगळ्या मला मे बी अभ्यास आणि ह्या ज्या गोष्टी मला नाही जमत आहे पण कराव्या लागतायत, त्या फेज मधून बाहेर येईन. तर तसा तो एक खूप डिफिकल्ट आणि खूप ट्रॉमटाईज, म्हणजे जेवढं पद्धतीने चांगल्या पद्धतीने मी मांडलंय त्याच्या पण पेक्षा जास्त तो एक स्कॅरी होता. बापरे. माझी आठवण अशी आहे की मी 10वीत होते आणि मला फारच ऍव्हरेज 70 होते मला. अरे ऍव्हरेज. 70 ऍव्हरेज. म्हणून ही गोष्ट नॉट रिअली, पण तरी म्हणजे तर 70 होते आणि मी कोणत्या तरी आजीला, ओळखीची नातलग अशी नाही पण ओळखीची आजी होती, तिला पेढे द्यायला गेले होते. आणि माझ्या घरचं वातावरण कायमच असं राहिलंय की कोणी बोलणार नाही मला की मला फक्त 70% मार्क मिळाले. इनफॅक्ट बाबाचं माझं असायचं की 50 सांग म्हणजे जास्त मिळालं चालून जातं. सो हे माझ्या घरचं वातावरण होतं. सो त्यांना मी पेढा देताना त्याचं कमीच मिळाले नाही असं म्हणून त्यांनी पेढा खाल्ला. असं पण करतात लोक. सो ही आठवण माझ्या मनावर एवढी कोरली गेली की मला ती आत्ताही लक्षात आहे की असं ती बाई माझ्याशी वागली होती. सो हे खूप होतं, म्हणजे लहानपणी आपल्याला असं आजूबाजूला जर का वातावरण क्रिएट झालं तर आय कॅन इमॅजिन की तुझं काय झालं. आणि स्पेशली काय होतं, बाहेरची लोक जर बोलत असतातच म्हणजे ज्यांचं असतंच, पण ज्या वेळेला घरातली लोक पण बाहेरच्यांसारखं बोलायला लागतात ना, दॅट बिकम्स, म्हणजे तो पार्ट जो असतो तो डिफिकल्ट असतो की अरे आता म्हणजे खरंच आपल्या हातात, ज्यांनी आपल्याला सांभाळलंय एवढी वर्ष बघितलंय, तेच जर आपल्यावरती डाऊट करतायत, मग कुठे जायचं मग कोणाला बघायचं. पण तुझ्या बाबतीत झालं असं? हा, म्हणजे व्हायचंच ना त्यावेळेला. तर असं असायचंच की अरे काय अपेक्षा असतात घरातल्यांच्या की अरे बाकीचा बघ, बाजूचा बघ किती करतोय, तू काय करतोय, कधी तुझं काय होणार, किंवा तर ती सगळ्या गोष्टी असतात, तुम्हाला पायलअप होत असतात. ठीक आहे, आपण हे म्हणतो की जर मुलांचं जर काय चांगलं नाही होतं तर ऍक्च्युली आई वडीलच त्याला जास्त करून जबाबदार आहेत, हे आता आपण म्हणतो. पण त्यावेळची सोसायटी असं नव्हतं. त्यावेळची सोसायटी हे म्हणायची की मुलगा किंवा मुलगी नाही शिकत आहे, नाही चांगलं करत आहे म्हणजे त्या मुलाचाच प्रॉब्लेम आहे ना. एक्झॅक्टली समजण्याचा प्रयत्न कोण करतच नाही की एक्झॅक्टली काय असू शकतं, काय त्याच्यामध्ये. तर तो एक खूप डिफिकल्ट ट्रान्सफॉर्मेशन मध्ये असणारा एक टाइम होता. बरोबर. आणि त्या दरम्यान मग म्हणजे एक गोष्ट असते की तो अभ्यास, घरच्यांच्या अपेक्षा, बाकी सगळ्या गोष्टी आपल्या पॅरलली चालू असतात, आणि मग अचानक आपल्या आयुष्यात लव्ह आणि ते सगळ्या गोष्टी यायला लागतात की ज्याच्यामधनं आपल्याला कुठेतरी असं वाटायला लागतं की हा यार लाईफ अच्छा आहे, काहीतरी आहे टू लुक फॉरवर्ड. किंवा अगदी गरजेचं नाहीये की आताची तुझी बायको जी आहे तीच तुझ्या आयुष्यात तसं झालंय, पण कोणीही असेल, पण कोणीतरी आपल्याला विचारतंय, कोणीतरी आपली काळजी घेतंय. तर ह्या फेजेस तू कशा एन्जॉय केल्यास?
तेच ऍक्च्युली तो जो फेज आला ना तो एकदम डेझर्टेड, एका पूर्ण प्रवासानंतर अचानक तुम्हाला समुद्र मिळतो किंवा पाण्याचा तलाव मिळतो ना, तशा पद्धतीचा तो एक्सपिरियन्स. मग तुम्ही त्याला जपायला किती काय काय करू शकता ते कारण तिथे बाहेर मग तुम्ही म्हणजे प्रयत्न चालू असतात ना की नाही मग दुसरे कोणी येऊ दे नको असं तसं, कारण ती खूप एक स्पेशल फिलिंग असते. लव्ह इज आपण असं विचार करतो की त्याला तुम्ही कसं बघताय त्याच्यावरती आहे मला असं वाटतं. कारण त्याला तुमच्या अपब्रिंगिंग मधून प्रेमाला कसं पोर्ट्रे केलं गेलंय आतापर्यंत, कसं दाखवलं गेलंय त्याच्यावरती तुम्ही तुमची इमेज तुमच्या प्रेमाबद्दलची बनवत असतात. कधी कधी मग ते प्रेम लस्ट पण असू शकतं, कधी कधी मग ते सिरियस अफेअर पण असू शकतं, कधी कधी त्याच्यामध्ये म्हणजे खूप प्रेशियस पण असू शकतं. पण त्या गोष्टी तुम्ही त्याच्या आधीचा तुमचा एक्सपिरियन्स वरती डिपेंड करतात. जर तुम्ही जास्त फ्लॅम्बॉयंट राहिलेत, तुम्हाला सगळं इझी मिळालंय, तर तुम्ही त्याच्याकडे फक्त एक ड्रग सारखंच बघता, एक जस्ट हाय म्हणून बघता की बाकीचं सोशलायझिंग मध्ये राहायचंय किंवा तुम्हाला असं राहायचंय म्हणून तुम्ही ते बघता. पण त्याच्यामधला मग खराच जो सिरियसनेस आहे किंवा जो खरंच म्हणतात ना ते हृदयापासून हृदयापर्यंत पोचण्याचा प्रवास, तो किती होण्याचा म्हणजे होऊ शकतो हे डिफिकल्ट असतं. पण जर एखाद्याला नाही मिळाले ती गोष्ट, आतापर्यंत प्रेम असं मिळालंच नाहीये किंवा तसं त्या गोष्टीपर्यंत पोचलीच नाहीये, आणि ज्या वेळेला somebody try to poke you down into that special area and it started opening it, त्यावेळेला तुम्हाला कळायला लागते की अरे प्रेम खूप वेगळं आहे, आणि त्याला मग जपलं पाहिजे, त्याला सोसायटी सारखं नाही ट्रीट केलं पाहिजे, त्या माणसाला पण तसं नाही ट्रीट केलं पाहिजे. आणि मग त्याच्यामधून खूप वेगळ्या गोष्टी तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये एवढ्या हेल्प होतात त्या गोष्टी. आणि ॲज अ मेन म्हणजे आम्हाला माणसांना खूप हेल्प होत असते प्रेमाची. हो हा. आणि पण काय सोसायटी नॉर्म्समध्ये असं आहे ना की प्रेम म्हणजे एक गर्लफ्रेंड असणं आहे, आणि मग तुम्ही लोकांना दाखवा की माझी गर्लफ्रेंड बघा किती सुंदर आहे, किंवा ती कॉलनीतली तीच मुलगी जी सगळ्यात पॉप्युलर होती ती माझी गर्लफ्रेंड आहे. तर इट काइंड ऑफ ते बॅज ऑफ ऑनर टाईप दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्याच्यातून तुम्ही बाहेर आलं तर बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या असतात. तसं मला वाटतं बायका किंवा मुली असं नाही बघत, मे बी बघत असतील मला माहिती नाही, पण नो आयडिया. पण मला असं वाटतं की हल्ली म्हणजे तो अर्थात असतंच, फिजिकल अपिअरन्सेस खूप मॅटर करतात बोथ द साइड्स, म्हणजे फक्त मुलींना किंवा मुलांना असं नाही. पण ते कुठेतरी इव्हेंच्युअली तुमच्या मॅच्युरिटी किंवा वयात खूप मॅटर करतो. म्हणजे आता जर का 18-19 असेल तर मला वाटेल की माझा बॉयफ्रेंड खूप छान दिसावा, पण हेच मला आता 28-29व्या वर्षी असं नाही वाटत. मला असं वाटतं की तो खूप मला रिस्पेक्ट देणारा असावा, मॅच्युअर असावा, ऐकून घेणारा असं, हे बेसिक जे बाकीचे मुद्दे ते पुढे यायला लागतात कदाचित. पण त्याच वेळेला होतं ना ज्या वेळेला तुम्ही आता 28 पर्यंत तुमचा एक काळ काढलाय, तो ऍक्च्युअली तो एकटा राहिलेला काळ आहे. 18 पासूनचा 28 पर्यंत 10 वर्षाचा तो टाइम आहे. तुम्ही तुमच्या करिअरसाठी, तुमच्या पुढच्या फ्युचर आयुष्यासाठी भांडणं आणि झगडे आणि स्ट्रगल मध्ये काढलेला एक तो वेळ आहे. कारण 18च्या आधी तुम्ही कॉलेज आणि तुमची शाळा आणि मस्त जर तुम्ही एक चांगले ह्याच्यामध्ये आहात, तो 18च्या आधीचा काळ जो होता माझ्यासाठी जास्त एक्सपेरिमेंटल किंवा टफ होता. आणि मग ज्या वेळेला गर्लफ्रेंड मिळाली त्यावेळेला तो जो 28 वाला विचार आहे तुझा, तो माझा 17-18 वर्षावरती तयार होता की हा somebody असं व्यक्ती असलं पाहिजे जो तुला रिस्पेक्ट देईल किंवा तुम्हाला खरंच त्या शब्दाचा अर्थ कळून देईल. त्या वयात अजून एक असं असतं की 17व्या-18व्या वर्षी आपल्याला असं वाटत असतं की आता जो माझा फर्स्ट असेल तोच माझा लास्ट असावा. हे मुलींमध्ये असतं, माझं असं होतं, मला असं वाटायचं की माझाच लास्ट म्हणजे सगळे पाठून कॅमेराच्या पाठून बोलतो हो बरोबर आमचा नंबर असतो. सॉरी टू से इट इज अ बॅड वर्ड बट हे तर तुझ्या बाबतीत ऍक्च्युअल खरं झालंय का? पहिलीच होती ना ती.
तीच आता. हो, माझी ऍक्च्युली ऑफिशियली पहिलीच गर्लफ्रेंड. वाव, हे जे काय ऑफिशियली मी म्हणण्याचा म्हणजे ह्याच्यासाठी म्हणतोय कारण ऑफकोर्स शाळेमध्ये तुम्हाला एक क्रश असते, एक दुसरं एकावरती प्रेम, म्हणजे थोडंसं असं फॅसिनेशन असतं कोणाबद्दल. डोंट टेल मी तुझं टीचरवर. नाही, टीचर तेवढं नव्हतं, मराठी मीडियम मधल्या तर बट शाळेमध्ये एक मुलगी होती जे म्हणजे आमचे काय ते मुलांची शाळा होती, त्यामुळे मुली तशा पण नसायच्या वर्गात, त्यामुळे तो एक सहवासच नसायचा की मुलींशी कसं वागायचंय, कसं त्यांच्या म्हणजे बहीण आहे ती बहीण, तर ती आम्ही जेवढं कमी बोलू तेवढंच होतं. तेवढं चांगलं आहे असं होतं. की भांडणच व्हायचं नाही, आम्ही बोलणं म्हणजे कमीच होतं असं, बिकॉज एक तर आमच्यामध्ये गॅप पण खूप आहे. 8 वर्षाचा, ऑलमोस्ट 7-8 वर्षाचा आमच्यामध्ये गॅप आहे, त्यामुळे इक्वेशन पण मॅच नाही होत ना वयाप्रमाणे, तर ते तसं आहेच. पण मुलांची शाळा होती आणि त्याच्यामध्ये एकच मला आठवतं, एक मुलगी होती तिच्यासाठी मी बस स्टॉपला एकदम टाइम लावून पोचायचो. हा, आणि मग ती लेट यायची आणि मग ती यायची तिच्या टायमाप्रमाणे, आणि मग नंतर मग आम्ही बसमध्ये बसून मग हळूहळू ती पुढच्या रो मध्ये, मी पाठच्या रो मध्ये, मग हळूहळू रो कमी होत गेले. दिस इज सो टिपिकल मुंबई स्टोरी. एकदम टिपिकल. म्हणजे मी माहीमला, आम्ही शाळेमध्ये दादरला होतो, दादरहून माहीमला जायचो ना, तर ती मग बसमध्ये ते रो कमी होत, मग हळूहळू आम्ही बोलायला लागलो. मग माझा स्टॉप माहीम स्टेशन होता आणि ती माहीम कोळीवाडा पुढे अजून 3-4 स्टॉप नंतर येतं, तर तिकडे मग मी तिकडे जायचो. बोलत डेडिकेशन, मग तिला तिकडे सोडायचं, मग परत चालत यायचं, आणि मग माहीम ईस्टला मी राहायचो धारावीला, तर मग तिकडे जायचं. तर ते सगळं असं होतं. म्हणजे आय ऑलवेज वॉन्टेड समथिंग ज्याला मी सांभाळून ठेवू शकतो, चेरिश करू शकतो, ज्याच्यासाठी बिकॉज ती जी फिलिंग जी असते ना, ती प्रत्येकासाठी वेगळी असते. आपण भलेही म्हणतो की ती सेम असते, म्हणजे प्रेमाची एक हीच डेफिनेशन आहे, पण ती डेफिनेशन ऍक्च्युली खरी नाही आहे. तुझी काय आहे? माझी तीच, जसं मी म्हटलं की माझी डेफिनेशनच ही आहे की ज्याच्यासाठी मला नेहमी बघितल्यानंतर मला असं काहीतरी त्याच्यातून मिळत राहील. एक इन्स्पिरेशन मिळते, एक कामनेस मिळते, एक फ्युचरचं साठी एक मार्गदर्शन मिळतो. प्रत्येक गोष्टीचा जो मूळ आहे, जो सेंटर आहे, तोच आहे. बरोबर. सो हा प्रश्न मी जो तुला विचारला की पहिलं तेच माझं लास्ट असावं, हे जे तुझ्या बाबतीत खरं झालंय. सो असंही खूप लोकांचं असतं ना की ब्रेकअप्स मधनं माणसं खूप शिकतात. हो, माझे 2-3 ब्रेकअप झाले, 2-3 ब्रेकअप्स मधनं माझे खूप वेगळे वेगळे अनुभव होते, आणि ते कायम मला लर्निंगच एपिसोड होता तो माझ्या आयुष्यात. सो तुला वाटतं का असं की तुझ्या बाबतीत जर का ते पहिलंच लास्ट झालंय, तर ते ब्रेकअपचे अनुभव तुला समहाव मिसिंग आहे तुझ्या आयुष्यातनं, किंवा असं काही वाटतं? मला, कारण हे जे मी तुला स्टोरी सांगितली ना, त्याचं ब्रेकअप म्हणजे त्याचा एंड होताच का? त्याचा एंड पण जो होता तो पण बस स्टॉप वरतीच झाला. कारण माझा एक मित्र होता, तर त्यांनी म्हटलं की अरे तू काय रोज असाच तिच्यावर फिरतो आणि तू फक्त बोलून, आणि तिला माहिती पण नाही तुझं काय आहे की नाही, तर सांग एक दिवशी तिला. तर आम्ही बस स्टॉप वरती म्हटलं सांगून टाकलं, तर ती म्हणाली नाही माझं काय असं नाहीये. तर मला तर असं फक्त असं म्हणजे येतो माझ्यावर म्हणून मी तिचं काहीतरी ती म्हणते मला काय एंटरटेनमेंट मिळतोय, मी म्हणजे येतोय माझं कोणतरी माझ्यावर आपलं आहे चाललंय, ठीक आहे. तर दॅट वॉज द स्मॉल ब्रेकअप फॉर मी. दॅट वॉज द फर्स्ट, आय वुड से, की काहीतरी म्हणजे झालं, संपलं कुठेतरी. तर एक थोडा खाली पण येतो, एक रिकामा पण आला. पण त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात असा मोठा असा ब्रेकअप टचवूड देवाच्या कृपेने आला नाही. आणि कधी कधी वाटतं की लोक खूप सिरियस किंवा खूप काहीतरी गमावतात किंवा खूप कसं घेतात ह्या गोष्टीला, हे मी कधी ओळखूच शकणार नाही. कारण त्यावेळेला फॉर्च्युनेटली त्यावेळेला पण मला असं वाटतं की मी मे बी त्या गोष्टीला एक्सेप्ट करू शकलो असतो की नाही, मला डाऊट आहे. कारण
एक म्हणजे मी इवन शिल्पाबरोबर पण ज्या वेळेला आय प्रपोज्ड हर फर्स्ट टाइम, त्याच्यानंतर ती पण म्हणाली की नाही 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 आय एम नॉट इंटरेस्टेड. हां ठीक आहे. देन आम्ही ऑलमोस्ट एक वर्ष एकमेकांशी बोलत नव्हतो. हां, तर 1 वर्ष पूर्ण म्हणजे अगदी शांततेने गेला. आणि मग एकमेकांना बघणं पण नव्हतं आणि समोरून आम्ही एकाच सोसायटीमध्ये राहायचो, त्यामुळे समोरून गेले तरी मग अचानक परत थोडं थोडं बोलणं चालू झालं कोणत्या तरी गोष्टी आहे मोबाईलवरून आय थिंक. आणि मग ती पुढे परत परत आम्ही एकत्र बोलायला लागलो. मग नंतर अगेन वी स्टार्टेड मीटिंग छोट्या छोट्या असं. पण तोपर्यंत तो जो 1 वर्षाचा गॅप होता त्याच्यामध्ये एक प्रेम असं असतं की बाबा एखाद्या मुलीबद्दल अट्रॅक्शन असतं ते होतं. बट तो जो खाली पण येतो ना एक ब्रेकअप नंतरचा किंवा डिप्रेशन टाईप एक फिलिंग येते, ती आयुष्यात तशी आली नाही रिलेशनमध्ये. मी तुला सांगते, ही बऱ्यापैकी सिमिलर स्टोरी आहे. कारण माझा पण जो अगदी पहिला बॉयफ्रेंड होता तो पण माझ्या सोसायटीमध्येच. अच्छा. आणि इट बिकम्स लाईक खूप जास्त डेंजर जेव्हा ब्रेकअप होतो आणि तो सोसायटी मधला असेल तर, बिकॉज तुम्ही टाळूच शकत नाही, ते कधी कसे कुठेही समोर येऊ शकतात तुमचा. सो बरं झालं की तुमचं ब्रेकअप नाही झालं आणि तुला हे सगळं नाही सोसावं लागलं. माझं ऍक्च्युली झालं असं की आयडल झालो आणि त्याच्यानंतर मी परत सोसायटीमध्येच येणार आहे आणि राहायचं पण तिकडे. म्हटलं जे आहे ते चांगलं आहे, इकडे तिकडे बघू नका. पण काय रिॲक्शन होती सोसायटी वाल्यांची? म्हणजे बाकी तर लोकांच्या बऱ्याच तुला विचारल्याच गेल्या असतील आतापर्यंत, पण स्पेसिफिकली सोसायटी मधल्या. कारण ह्याचं कारण असं की खूप वेळा ना आपण आपल्याच माणसांना प्रूव्ह करायची वेळ येते, किंवा आपलीच माणसं आपल्या सोबत नसतात, बाकीचे सगळे अख्खं जग असतं, पण आपलीच माणसं असं म्हणतात की जाऊ दे यार तसलाच आहे, असं एक बोललं जातं. तर तसं काही झालं नाही. ऍक्च्युली सोसायटीतल्या मुलांनी म्हणा सगळ्यांनी खूप पॉझिटिव्हली घेतलं. आणि मग ते एकदम की अरे आमचा मुलगा आमचा, तो भले आतापर्यंत त्यांचा नव्हता पण म्हणजे हेच पण आता आपला टीव्हीवर येतोय, आमच्या कॉलनीतला, मी क्रिकेट खेळायचो, आम्ही सगळं असं आहे. तर ते एक मग आणखीन घट्ट झाल्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्यांनी खूप सपोर्ट पण केला. पूर्ण सोसायटी वॉज व्हेरी हेल्पफुल. आजही माझे जर म्हणायला गेले तर मित्र जे आहेत ते सोसायटीमधलेच आहेत माझे. ना कॉलेजमधले आहेत ना स्कूलमधले आहेत. नाही एक मुलगा नाही. म्हणजे कॉन्टॅक्ट नंतर ठेवण्याची वेळ नाही आली की काय? मे बी मी म्हणजे जसं म्हटलं ना, आय वॉज स्ट्रगलिंग थ्रू आउट म्हणजे ते माझ्या शाळेचं आणि सगळ्या याच्यामध्ये इतकं तो स्ट्रगल होता ना की मी लिटरली मी आता कोण समोर येईल तो ओळखणार पण नाही. म्हणजे माझ्या वाईफचं आत्ताच ते लोक आता गेट टुगेदर करतायत आणि सगळे एकत्र परत रियुनियन काय म्हणते तर तसं आहे. आणि मी विचार करतोय की यार मला कोण बोलवेल आणि मी कसा ओळखीन यांना सगळ्यांना. कारण त्यांना पण माहिती असेल की नाही की मी त्यांच्या वर्गामध्ये होतो हे पण. मी तेच म्हणणार होते की ऍटलीस्ट त्यांनी तर तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलाच असेल ना. नाही, आफ्टर युअर फेम आणि सगळं. तर मी पूर्ण शाळेमध्ये एकदम लाजरा बुजरा म्हणू शकतो किंवा एकदमच लास्ट. माझ्या किती टीचर्सना माहिती नसेल की मी त्यांच्या वर्गात होतो. तर म्हणजे माझं एकदम सिरियसच होतं जे माझं पूर्ण लहानपण बालपण म्हणा ज्या पद्धतीने गेलंय. त्यामुळे कॉलेजमध्ये पण एक माणूस मला आठवत नाही. तू कोणत्या कॉलेजमध्ये होता? मी होतो बँड्रा चेतनामध्ये. आणि कारण मी माहीमला राहायचो, ते जवळच पडायचं मला, त्यामुळे तो पूर्ण टाइम असाच होता. तू जे म्हणालास की कॉलेजमध्ये शाळेमध्ये सगळी मुलंच होती, तर तू जेव्हा म्हणजे आता फक्त मी रिलेशनशिप्स बद्दल नाही बोलणार, कुठलीही बाई, मग ती तुझी बहीण असो, ती तुझी आई असो, ती तुझी बायको असो, ती तुझी मैत्रीण असो किंवा आत्या मावशी काकी कोणीही, तर ह्यांना तू समजून कसं घेतोस? हे डिफिकल्ट वाटतं का तुला? कारण मगाशी आम्ही असंच डिस्कशन करत होतो, तर मी माझा कलिग आहे एक निखिल म्हणून, तर तो मला म्हणाला की त्याला विचार की बायकांची डील कसं करतात, बायकांना समजून कसं घ्यायचं, बायकांच्या मनात काय चाललंय कसं समजून घ्यायचं, किंवा काय म्हणालास रे तू,
स्त्री पण कसं ओळखायचं? एवढं डीप तो नाही बोललाय, पण हा म्हणजे कॉम्प्लिकेटेड, स्त्रिया एवढ्या कॉम्प्लिकेटेड, आणि माझं असं होतं की नाही, कॉम्प्लिकेटेड काय असतात त्याच्यात. मला ऍक्च्युली ना, मला आत्ता जाऊन कळलं की स्त्रियांना कसं ओळखायचं, किंवा आत्ता मला समजायला लागलं की नाही, असं नाही आहे. म्हणजे कोणताही पुरुष म्हणा, बाई म्हणा, आय डोंट नो, मला आपण स्पेशली स्त्री, त्यांना एक कॉन्फिडंट मॅन खूप आवडतो असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या समोर कोणतरी असा व्यक्ती पाहिजे जो त्यांना रस्ता दाखवेल, त्यांना सांगेल की बाबा ठीक आहे, अरेरावी पद्धतीने नाही किंवा डॉमिनन्स नाही, पण त्यांना दिशा दाखवणारा माणूस पाहिजे. त्यांना आपण मुलींना अशाच पद्धतीने ग्रो केलं आत्तापर्यंत, स्पेशली आत्ताच्या ह्याच्या आधीचं जनरेशन, की नवराच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, किंवा आहे ना, एक फॅमिलीमध्ये माणूसच आहे जो तुम्हाला पुढचं आयुष्य जास्त चांगलं, तुमचं सुखकर आयुष्य जर आहे तर सगळं डिपेंडन्सी तुमची पुरुषावरतीच आहे. त्यामुळे त्यांना नेहमी एक कॉन्फिडंट माणूस जास्त आवडतो. म्हणजे जे मी तुला ब्रेकअप्स पण सांगितले, त्याच्यामध्ये रिझन हाच होता की मी खूप अगदीच हे आयुष्यामध्ये मला सगळ्यात बेस्ट मिळालेलं रिलेशन आहे ना, असं मी बघतो. आणि त्यामुळे असं बघत होतं की आम्हाला एक फ्रेंड पण एक असा व्यक्ती पाहिजे जो म्हणजे मर्दाना होईल, किंवा अशा पद्धतीचा अल्फा मेल टाईप, त्या गोष्टी. कारण त्यांना हवंय की कोणतरी आमचा हात पकडेल, आणि आम्हाला हवंय, म्हणजे माझ्यासारख्यांना हवंय की कोणतरी माझा हात पकडेल. हे जे एक अंडरस्टँडिंग आहे, हे जे वेगळी गोष्ट आहे, ती कुठेतरी खूप एंडला कळायला लागते. कारण बायका मला वाटतं जास्त समजूतदार असतात पुरुषापेक्षा, आणि त्यांना ती जास्त एक सिक्स सेन्स आहे टू अंडरस्टँड थिंग्स प्रॉपरली. आणि मग आपल्याला पुरुषांना हवं आहे की तुम्ही जसा आहात तसं वागा, मग ते तुमच्यामधून चांगल्या गोष्टी काढू शकतात. जर तुम्ही त्यांना एक खोट्या ह्याच्यामधून ठेवताय ना, आणि मग नंतर मग तुम्ही बदलताय, तुम्ही चेंज होताय, मग त्यावेळेला त्यांना खूप डिफिकल्ट जातं समजायला. डू यू थिंक की आता इव्हन सोसायटीमध्ये अल्फा मेल हा जो कॉन्सेप्ट आहे, तर अल्फा मेल असण्याचं खूप प्रेशर आहे? मला वाटतं आता तरी, मला असं वाटतं की आता इट्स गेटिंग बेटर. आणि हे अल्फा मेलचा जो कॉन्सेप्ट आहे तो मुलांमध्ये जास्त आहे, टू बिकम अ अल्फा मेल. मुलींना मे बी त्यांना नाही फरक पडत आहे, त्यांना माहिती पण नसेल एक्झॅक्टली काय म्हणजे अल्फा मेल. पण मुलांना असं झालंय की की आम्हाला असं राहायचंय, ट्राईंग टू गेट इन टू दॅट काइंड ऑफ सिच्युएशन. जे मला असं वाटतं की जसं म्हटलं की जितकं तुम्ही नॅचरल राहाल, जितकं तुम्ही व्यवस्थित राहाल, तितकं त्यांना समजणं जास्त इझी होईल. कारण तुम्हाला फक्त त्यांची काळजी घ्यायची असं मला वाटतं, आणि त्यांना ते तुम्हाला समजून घेतात. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे की सगळं तुम्हाला जे आउटर पर्स्पेक्टिव्ह जे तुमचं बनणार आहे ना, ते तुमच्या रिलेशनमुळेच बनणार आहे. कारण दुसरी साईड तर तुम्हीच सांगणार ना. मला तर माहितीच नाही दुसरी साईड, मुलगी सांगणार आहे मला दुसरी साईड, पण मला ती सांगण्यासाठी मला तिला कम्फर्टेबल तर करून द्यावं लागेल. ते जर मी नाही करत आहे तर मग तिथे चूक होत आहे ना. त्यामुळे इट्स लाईक अ डॉक्टर, बी कॉन्फिडंट अँड बी ओपन माइंडेड, की मी असा आहे. तू याच कॉन्फिडन्सवर मला वाटतं बिग बॉस मध्ये मी असंच राहिलो. बिकॉज हेच म्हटलं जातं ना की तुम्ही जसे नॅचरल असाल तसं तुम्हाला तिथे तसं बिहेव करावं लागतं. आणि खूप खरं आहे, कधी कधी आहे ना, आपण लोक स्वतःबद्दलच एक क्वेश्चन मार्क असतो, आणि मग तो खूप डिफिकल्ट जातो. आणि मी म्हटलं की मी जसा आहे, मला बिग बॉस करण्याचा मागे एक मोठा इम्पॉर्टंट पार्ट हाच होता की मला जर लोक म्हणतात की तू खूप चांगला आहे, पण मी खरंच चांगला आहे का आतून? किंवा माझ्यात पण काही फ्लॉज असतील ना, मग त्या फ्लॉज कुठपर्यंत जात आहेत? सगळ्यांमध्ये फ्लॉज आहेत, पण त्यांना तुम्ही कुठपर्यंत नेताय त्याच्यात ते इम्पॉर्टंट आहे.
तुम्ही जेव्हा थांबवायला लागता त्यांना, तेव्हा तेव्हा तुमचं चांगलं पण जास्त जर दाखवू शकता तर ते जास्त चांगलं आहे. नाहीतर काही काही लोकांना ते फ्लॉज दाखवण्यामध्ये जास्त मजा येतं, मग ती गोष्ट वेगळी होते. पण आय रिअलाइज की नाही, आय एम ओके. सो आता रिसेंटली ना आम्हाला एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट एका रियालिटी शो बद्दल कळली होती. रोडीज जो होता MTV वर लागायचा, तर त्याच्यात असं म्हणजे कायम असं चर्चा असते की ते स्क्रिप्टेड होतं का. तर एक अमेय जो भाटुकावरती सगळे फूड व्लॉग्स करतो हल्ली, तर त्याला मी इन्व्हाइट केलं होतं आणि तो रोडीज मध्ये होता. अच्छा. हा, आणि त्याने मला सांगितलं की खूप स्क्रिप्टेड नसतं, पण इतकं मॅनिप्युलेटिव्ह असतं की तुम्हाला ते स्क्रिप्टेड वाटतं पण ते स्क्रिप्टेड नाहीये, किंवा इतकं सगळं असं जमवून आणलेलं असतं ना. सो हा एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही कायम टीव्ही समोर बसून बिग बॉस बघितलंय. बरोबर. तुला तिथे असताना काय वेगळेपणा जाणवला होता या अख्ख्या रियालिटी शो बद्दल? मला पहिली गोष्ट समजली ही, की मी बोललो पण आहे शाळेत शो मध्ये, की आपण बिग बॉस बघतो असं की अरे नेहमी भांडणं होत आहेत किंवा किंवा प्लॅनिंग स्पॉटिंग हे सगळ्या गोष्टी होत आहेत. पण ऍक्च्युली तुम्ही बघायला गेलं तर तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी होतच असतात. तुमचा एक वेळ जो आहे, टाइम स्पॅन जो आहे एका माणसाचा, तो 70-80 वर्षाचा आहे. त्याच्या आयुष्यामध्ये या अशा घटना तेवढ्या मोठ्या टाइम स्पॅनमध्ये येणार आहेत. त्या सगळ्या जर गोष्टी 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये येणार असतील तर त्या मग किती लवकर येतील, है ना. आणि म्हणून मग त्या होणाऱ्या घटना आहेत, मग त्या घटना नॅचरली असतील, आर्टिफिशियली असतील, क्रिएटेड असतील किंवा मॅनमेड असतील, जरी त्या तयार होतात तरी त्याच्यातून तुम्ही कसं स्वतःला सांभाळताय, कसं स्वतःला बघताय. जसं आता मी येताना एखाद्या रिक्षावाल्याबरोबर भांडण होऊ शकतं आपण चालताना किंवा गाडीने काही, बट त्याच्यातून तुम्ही निघता कसं आहे, इम्पॉर्टंट ते आहे ना. ते कितीही आर्टिफिशियल असू दे, कितीही तयार केलेली पण गोष्टी असू दे, जर तुम्ही स्मार्टली त्याच्यातून बाहेर येऊ शकता तर ते बेस्ट करताय. नाहीतर मग मग सगळंच खोटं आहे. आजकाल सोशल मीडिया तर सगळंच इट इज अ कलरफुल थिंग ना. त्यामुळे बिग बॉस मध्ये इम्पॉर्टंट माझ्यासाठी हेच होतं की त्या गोष्टी फेस कशा करता येतात. तू असं दिवसाच्या सुरुवातीला काय ठरवायचंस का की आज मी असा वागणार आहे? असं काही ठरवायचं? नाही, मला असं फक्त असायचं दिवसाच्या पूर्ण दिवसामध्ये की बाबा हा दिवस चांगला जाऊ दे माझा. भीतीच एवढी. धडधड असायची खरंच. कधी काहीतरी हो, आणि काहीही बोलेल ती, आणि कोणती गोष्ट अशी तोंडातून निघू नये ज्याच्यामुळे स्वतःला पस्तावा होईल. हे सगळ्यात महत्वाचं असतं. कारण म्हणजे माझ्यासाठी तरी होतं, कारण मी तसं नाही की मी बोलून जाईन आणि मग नंतर कधी विचारच नाही करणार त्या गोष्टीबद्दल. असं नाही, मी त्या गोष्टीला 50 वेळा विचार करू बसेल. एक खूप क्युरिओसिटी मला अशी आहे की आता, आणि हे बॉयज टॉकचं सेगमेंट आहे म्हणून, की बिग बॉस मध्ये बाईचं असणं आणि पुरुषाचं असणं कसं डिफरंट आहे, किंवा काय वेगळे अनुभव तू पुरुष म्हणून घेतलेस. म्हणजे आता मला बघताना असं होतं की मी खूप वेळा, म्हणजे आता कुठेही चेंजिंग रूम मध्ये जाताना सुद्धा मी 4 वेळा कॅमेरे बघते, आजूबाजूला नाही आहेत ना. इथे तर सांगून कॅमेरे आहेत रे. आणि जरी ऑफकोर्स वॉशरूम्स आणि ह्या ठिकाणी प्रायव्हेट रूम्स मध्ये नसणार आहेत माहितीये, पण तरी ती जी धाकधूक असेल मुलींच्या स्पेशली मनात, तर तसं मुलांच्या बाबतीत काही वेगळं तुला जाणवलं, किंवा तितकं नाही गेम मुला आणि मुलीचा कसा वेगळा आहे मला तितकं म्हणजे मुलांमध्ये तर नसतं ऑफकोर्स, मुलींमध्ये जेवढं. पण नंतर मला असं वाटायला की सगळ्या मुली कम्फर्टेबल होऊन जातात सिच्युएशनला. इट इज सिमिलरली तुम्ही एका बिझी मार्केटमध्ये आहे ना, जिथे तुम्ही चांगले दिसता, चांगले आहात आणि सगळ्यांचे डोळे तुमच्याकडे आहे. तुम्हाला 15-20 मिनिटं तुम्हाला अनकम्फर्टेबल होईल, तुम्ही खूप अगदी तुमचा पदर सांभाळायला आणि सगळ्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न, आणि 3 महिने नाही करू शकणार ना तुम्ही. देन यू बिकम कम्फर्टेबल टू त्या सिच्युएशन की ही आता आहे असं. आम्हाला आता
ह्याच्यात असंच राहायचंय. त्यामुळे थोड्या वेळानंतर तुम्ही कम्फर्टेबल होऊन जात. आणि मला वाटतं ते आजूबाजूची लोकांवरती पण मला वाटतं खूप असेल. आजूबाजूचे तुमच्या बरोबरचे लोक आहेत ना, कंटेस्टंट म्हणून जरी आणि एक ह्युमन आपली एक इन्स्टिंक्ट पण असते, एक फायटिंग स्पिरिट पण असतो. जी चुकीची गोष्ट आपल्याला वाटते ती तुम्ही पहिल्यांदा झेलाल, दुसऱ्यांदा झेलाल, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा तुम्ही रिटॅलिएट करणारच आहे, तुम्ही त्याच्यावरती रिॲक्शन देणारच आहे. आणि मग तुमचं रिॲक्शन कशा पद्धतीने बाहेर येतं हे खूप इम्पॉर्टंट. तू बघितलेस बाहेर आल्यानंतर तुझा का सीझन? नाही, मी नाही बघितलं. खूपच अवघड गेलं असतं ना नाहीतर. म्हणजे मला असं वाटतं की आपण माझं ज्या वेळेला त्यांनी मला हे दाखवलं ना, पूर्ण एव्ही दाखवलं ना, एंडचं पूर्ण प्रवास दाखवला, मी त्यावेळेला म्हटलं पण होतं की पूर्ण आयुष्य आपण कधी रिकॅपमध्ये जाऊन बघू नाही शकत. आपल्या चुका, आपले बरोबर, आपले चांगल्या वाईट गोष्टी ह्या आपण कधी परत जाऊन बघू नाही शकत. बरोबर. पण मी आज माझ्या आयुष्याची 2 महिने 3 महिने 2 महिने ते बघितले पूर्ण प्रवास. राईट. त्यामुळे मी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या गोष्टी मला परत बघून मला ते नाही करायचं. ते तिथेच संपलं, तो पार्ट तिथेच संपलाय. कारण तरच मी नॅचरल राहू शकतो. बरोबर. मी नंतर मग ज्या वेळेला मला कळेल की असं हात मिळवणं कूल आहे मग कोण मोठा माणूस त्याच्यासमोर माझा हात पहिला असा जाईल. मी विचार करून नाही हात मिळवत. माझे मग ते बनलंय, माझा जेस्चर असा बनलाय. ते मला नाही करायचंय. आय हॅव टू थिंक अबाउट द पर्सन अँड देन बिहेव. म्हणजे मी हा प्रश्न तुला नाही विचारणार की तू का, म्हणजे कदाचित तू सांगशील हे की बिग बॉस का निवडलंस किंवा अचानक हा डिसिजन कुठून आला. पण मला हे नेहमी वाटतं तुझ्या बाबतीत की इतर बाकीचे सिंगर्स जे आहेत तर त्यांची प्रोफाईल ही कायम सिंगर म्हणून पुढे आलेली असते. तुझ्या बाबतीत देर इज ऑलवेज समथिंग एल्स. राईट. विथ सिंगिंग पण समथिंग एल्स. म्हणजे फक्त सिंगर म्हणून तू नसतोच माहित. मग तू काहीतरी कॉन्ट्रोवर्सी तरी झालीये, कुठेतरी काहीतरी एक वेगळं कोणीतरी येऊन तुझ्याबद्दल बोललंय किंवा मग तुझं बिग बॉस मध्ये जाणं असेल. तर ही जी पर्सनॅलिटी अशी डेव्हलप झाली, तर आर यू हॅपी अबाउट इट की हा तुला कन्सर्निंग फॅक्टर वाटतो? ऍक्च्युली परत टू स्टार्ट फ्रॉम द स्टार्ट, ऍक्च्युली बिकॉज एक अभ्यास म्हणजे फ्युचर काय आहे माहिती नसतं असं ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ना, एक नेहमीच जे मिळेल ते बेस्ट करून जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करणारी आमची ही एक स्पीशीज आहे की जे मिळेल ते ग्रॅब करा. डोंट लिव्ह दी अपॉर्च्युनिटी. त्यामुळे इंडियन आयडलच्या नंतर पण असं नव्हतं की मी बस सिंगिंग आता करणार. आणि कारण असं पण नव्हतं की आई वडिलांचं एक मार्गदर्शन आहे की माझ्या मुलाला आम्ही सिंगर बनवणार, आता बनवला. त्या मी स्वतःचा क्लास कोणाकडे शिकायला जाणं ते मी ठरवलं शाळेमध्ये असताना. बरोबर. त्याच्यानंतर पण कोणता क्लास मला लावायचा आहे, कोणता कोर्स मला करायचा आहे, ते पण सगळं मीच ठरवलं आयुष्यात. सगळे डिसिजन मी स्वतःच घेतलेले आहे. तर म्हणजे ऑन कॅमेरा सांगतो. त्यामुळे मला ती सवय अपॉर्च्युनिस्ट राहायची. अपॉर्च्युनिटी जी आहे ती मिस नाही करायची. त्यामुळे आयडल झाल्यानंतर मी फिल्म पण केली ॲज अन ॲक्टर. मी रेडिओ जॉकी होतो एका चॅनलवरती. मी कॉमेडी केली एका शोमध्ये. मी मग नंतर होस्ट केला शो. त्यामुळे जे काही मिळेल, जे काही माझ्या हातात येऊ शकतं, मी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. कारण असं नाही की मला सिंगरच राहायचंय किंवा एखादा मला काम करत राहायचंय. मला आय वॉन्ट टू कीप वर्किंग बिकॉज आय हॅव सीन माय बॅड डेज. नाव मला त्याच्याबरोबर स्वतःला हे नाही करायचं आहे. मला लेजंड होईन नाही होईन ती पुढची गोष्ट आहे. पण जिथे आहे मी तिथे 20 वर्ष रेलेव्हंट राहणं पण खूप डिफिकल्ट आहे. बापरे, हा रेलेव्हंट राहण्याचा जो एक मुद्दा हल्ली आहे की खूप कठीण झालंय ते आता. तर म्हणजे एका मिनिटावर आली आहे दुनिया सगळी. त्यामुळे रेलेव्हन्स इतका पटकन संपतो सगळ्याच लोकांचा की तिथे टिकून राहणं इज व्हेरी डिफिकल्ट. आता सोशल मीडियावरती असं झालंय की कोणीही रॅन्डमली येत आहे, रॉ कंटेंट बनवतंय आणि ते मिलियन्स मध्ये व्ह्यूज घेऊन जात आहे. सो अशा वेळेला एक
जबाबदार सिंगर किंवा एक प्रोफेशनल सिंगर म्हणून हाऊ डू यू लुक ॲट इट, म्हणजे काय तुझी भावना असते, तुला खरंच तू एन्जॉय करतोस का ते, की तुला असं वाटतं की नाही यार मी जास्त डिझर्व करतो किंवा बाकीचे लोक माझ्यासारखे अजून जास्त डिझर्व करतात. यंग एज मध्ये असायचं ते एक 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 हे असते की अरे मी जास्त डिझर्विंग आहे, मी एवढं चांगलं केलं, म्हणजे मला माहिती आहे मी एखाद्या फिल्मसाठी मी गाऊन आलो आणि माझं झालं नाही, ते गाणं सिलेक्ट नाही झालं, मग एकदम शावर मध्ये जाऊन फुल रडून बडून आपलं असं सगळं केलंय. बापरे. पण आता कधी झाली होती ही गोष्ट, म्हणजे तुला आठवतंय? 2007-8च्या टाइमला. त्यामुळे एक असा तो होता पिरियड असा की अरे माझं एवढं मोठं गाणं याच्यानंतर तर म्हणजे वेगळंच झालं असतं, पण ते नाही आलं. तर त्या अशा गोष्टी होत्या. पण आता असं वाटतं की नाही, आपण आपल्याला जे मिळेल ते चांगलं करत राहणं आणि पुढचा रस्ता शोधणं इज व्हेरी इम्पॉर्टंट रादर दॅन की किती जास्त मिळेल हे बघणं आहे. त्यामुळे आत्ताची जी मुलं येतात किंवा मी आत्ता सडनली काही 2-3 दिवसापूर्वीच ही गोष्ट एक समजली मला, कारण मी स्वतःबद्दल असंच आमचं चाललेलं असतं, माझं आणि माझ्या डोक्याचं. माझं आणि माझ्या डोक्याचं. आमचे दोघांचे असे खेळ असे चालू असतात, हा का झालं, हे का झालं, ते का असं झालं, तर असं सगळं चालू असतं. तर त्यामुळे असंच एक समोर बसून ही वॉज खूप मोठ्या मोठ्या गोष्टी स्वतःबद्दल बोलत होता. तर कधी कधी होतं ना स्वतःला की अरे यार बस कर यार, कितना अभी खुद का तारीफ करेगा, असं होतं ना एक टाइम. अरे यार तू असशील मोठा कुठला, पण मी पण मोठा आहे असं बोलायचं असं मनात येत आहे ना. तर ते बोलता बोलता मी नाही बोललो, पण नंतर मग असंच विचार करत असताना मला वाटलं की ज्या वेळेला आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं एखाद्याबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणा, एखाद्या अशाच गोष्टीबद्दल, ते जे एनर्जी त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे त्यापेक्षा ती एनर्जी कन्वर्ट इन टू युअर डेव्हलपमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये टाकली पाहिजे. एखादी गोष्ट एक्स्ट्रा शिकली पाहिजे, एखाद्या गोष्टीवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे, जी नाही येते त्यावरती ध्यान दिलं पाहिजे, कारण त्याचा काहीतरी फायदा होणार आहे तुम्हाला, होऊ शकतो. तो फ्रस्ट्रेशन काढून त्या माणसावरती त्याचा काहीच फायदा नाही होणार आहे. आणि मे बी तुम्ही त्यांना दूर करा, लांब करा, जे काय असेल तुम्हाला कमी करायचं असेल, पण तीच जर एनर्जी तुमच्यावरती तुम्ही यूज केली तर ती जास्त चांगली तुम्हाला रिझल्ट्स देऊ शकते. तर त्यामुळे, आणि तसं फ्रस्ट्रेशन मला खरं सांगू तर रील्समधून लोकांना बघून असं नाही होत, कारण कॉम्पिटिशन नेहमीच राहिली आहे. आणि आय ऑलवेज बिलीव्ह की जिथे कॉम्पिटिशन आहे तिथेच काम आहे. कॉम्पिटेटिव्ह माहोल जर आहे म्हणजेच तिथे काम आहे. बरोबर. त्यामुळे मला तर आवडतं. मी तर यंग लोकांकडून शिकत असतो. मला असं वाटतं की अरे यार हे किती चांगलं आहे, ह्याने किती चांगलं केलं आहे. एखादी मुलगी चांगलं गिटार वाजवते तर आय विल मेसेज हर की आणि प्रयत्न करतो की जे लोक खरंच पॉझिटिव्ह कंटेंट बनवतात ना, मला मजा येते बघायला. आजकाल खरं आय वॉच युअर पॉडकास्ट आणि एकदम इमोशनल असे टॉक्स होतात, त्यावेळेला फील सो गुड. वाव. करिअरच्या बाबतीत सगळ्यात डेंजर निर्णय कोणता घेतलायस तू? करिअरच्या बाबतीत सगळ्यात डेंजर निर्णय म्हणेन फिल्म करण्याचा होता, कारण माझ्या एकदम पीक टाईममध्ये आयडल संपलेलाच त्यावेळेला 6 महिने झाले होते. अँड देन आय डिसाइडेड की चला यार फिल्म करूया ॲज अन ॲक्टर. ते आणि ठरवलं की ते 6 महिने मे बी मी म्युझिकमध्येच राहायला पाहिजे होतं, पण तो एक माझा रिस्की किंवा डेंजरस डिसिजन होता. आणि त्यात असं पण नाही ना की बाबा मी शिकलो आहे, ॲक्टिंग क्लासेस काय घेतले किंवा काय केलं आहे. तर त्यावेळेला दिलेला तो जो टाईम होता तो एक म्हणू शकतो डेंजरस टाईम होता. अदरवाईज मला नाही वाटत बाकीच्या सगळ्या, इव्हन मला फिल्म नाही, पण फिल्मच्या वेळेला ज्या वेळेला मी वर्कशॉप्स करत होतो त्यावेळेला खूप शिकायला पण मिळालं, ॲज अन ॲक्टर समजायला मिळालं कॅरेक्टर, ह्या गोष्टी. पण अदरवाईज
तो 6 पण महिन्याचा म्हणजे त्या म्युझिक च्या ह्याच्यातनं तुला थोडंसं थोडा बाजूला बाहेर जावं आलो, लागलं. बाहेर आलो आणि मग लोकांना पण एक वेगळं हे होतं की अरे आता तो फिल्म करतोय की काय करतोय, इंडस्ट्री पासून थोडंसं लांब लांब झालेलो. जाईल. आणि कधी कधी आपल्या इंडस्ट्रीमध्ये असतं पण की अरे वो बडा हो रहा है या तर मग ते एक असतं, एक इगो क्लॅशेस असतात. तर त्यामुळे जास्त झेलावं लागलं. खूप आहेत इगो क्लॅशेस लोकांना, म्हणजे इन जनरल इंडस्ट्रीमध्ये आहेत, भरपूर असतात लोकांना. मला वाटतं म्हणजे तुझ्या बाबतीत कधी काही घडलंय का? माझं तर सुरुवातपासूनच नेहमी इगो असायचे. मला माहिती नाही का लोकांना माझ्याशी एवढा राग आहे किंवा का फ्रस्ट्रेशन आहे. कारण म्हणजे असं वाटतं की लोकांनी कधी असं पटकन कोणाला यश मिळतंय ही गोष्ट बघितली नसेल. आणि ज्या वेळेला एखाद्याला पटकन यश मिळणारा माणूस बघतो ना आपण समोर, आपण त्याच्यावरती डाऊट जास्त घेतो. एखादा माणूस अचानक श्रीमंत झाला तर आपण पहिलं म्हणतो की ह्यानी नक्की ब्लॅकमध्ये कमवले असणार, है ना. एखादा ठीकठाक ॲव्हरेज स्टुडंट अचानक त्याला जर खूप जास्त चांगले मार्क्स मिळतात, नक्की यांनी कॉपी करून काहीतरी केलं असणार. हे खूपच खरं आहे. की त्यामुळे आपल्याला आपण असं म्हणतो कारण ते निगेटिव्ह किंवा आपण म्हणू शकतो की त्याबद्दल निगेटिव्ह कमेंट करणं हे सगळ्यात इझिएस्ट पार्ट असतो. आणि त्याच्यामध्ये ना आपण म्हणजे आता आम्ही पण कधी कधी मध्ये मध्ये मी करायचो अशा गोष्टींना की निगेटिव्ह आपण एखाद्याला एक रिमार्क देणं, ना मुलींना पण एक रिमार्क देणं का इझी असतं किंवा का केलं जातं मुलांच्या थ्रू, कारण त्यांना माहिती आहे इट इज नॉट अचिवेबल, है ना. त्यामुळे त्याला आपण त्याला जास्तीत जास्त वाईट बोलून साईडला करू शकतो की हे चांगलंच नाही, अरे खाऊ नको, खराब आहे. कारण देन एखादा केक किंवा एखादी गोष्ट तुम्हाला आवडली आणि तुमच्या पॉकेटमध्ये नाही आहे तर तुम्ही म्हणाल की नाही रे चांगलं नाही, ते इट्स टू मच शुगर टू ईट, कारण तुम्हाला माहिती आहे इट इज नॉट अचिवेबल. त्यामुळे ह्या एक कल्चर नेहमीच राहिला आहे आणि हा राहणार आहे. असंच असणार आहे, कायमच असं असणार आहे. त्याच्यामधून फाईट करत 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 पुढे जावं लागतं. नाहीतर मग तुम्हाला इतकं ग्राउंडेड व्हावं लागतं आणि इतकं फेक व्हावं लागतं. मग देन यू बिकम अरे मी खूपच एकदम हे आहे आणि मग अगदीच मी प्रेमळ आहे आणि मी लाचार आहे असं मी नाही दाखवू शकत होतो. त्यामुळे असं लिमिटेशन्स येतात. म्हणून वाटतं की नाही, अहंकार सगळ्यांचा आपल्या आपल्या जागी आहे, पण तो आपल्यापर्यंत येऊ नये ह्याचा प्रयत्न चालू असतो. खूप अर्ली स्टेजमध्ये सक्सेस मिळणं हे तुला ब्लेसिंग वाटतं की प्रेशर वाटतं? अर्ली स्टेजमध्ये जर सक्सेस मिळतं ना, इट्स अ व्हेरी गुड थिंग. पण तुम्हाला सांभाळणारी लोक आजूबाजूला असली पाहिजे. कारण अर्ली सक्सेस म्हणजे तुमच्याकडे एनर्जी खूप आहे. यंग एजमध्ये तुमच्याकडे एनर्जी खूप आहे, तुमच्याकडे करायला खूप गोष्टी असतात. सगळ्यात महत्त्वाचं वेळ खूप आहे हातात वेळ आहे ॲक्च्युली. तुमच्याकडे कमिटमेंट्स कमी आहेत. त्यामुळे अर्ली सक्सेस इज नॉट अ बॅड थिंग. तेच आहे अगेन इट्स तुम्ही बघता अशा पद्धतीने की अर्ली सक्सेस, बट ॲक्च्युली दॅट इज द राईट टाईम टू गेट सक्सेसफुल. कारण मग तुम्ही त्या सक्सेसला शेपअप करणार एका चांगल्या गोष्टीकडे आणि ती मग एक लेजंडरी गोष्टीकडे कन्वर्ट होत असते. आणि तुम्ही तशा पद्धतीच्या गोष्टी तयार करता. पण तुम्हाला सपोर्ट सिस्टीम लागतो. जर तुमच्या आजूबाजूला सपोर्ट सिस्टीम नाही आहे, मग तुम्हाला स्वतःचा रस्ता शोधणं, स्वतःचा रस्ता बनवणं बिकम्स लिटिल मोर हार्ड. आणि मग तिथून तुमचा रस्ता तुम्ही कसा तयार करता, कसा पुढे जाता, हे खूप नशिबावरती, तुमच्या अपब्रिंगिंगवरती आणि आजूबाजूच्या लोकांवरती पण डिपेंड करतात. तुझ्या आजूबाजूची लोक तुला कशी वाटतात, कशी होती त्या काळात सुद्धा आणि आता सुद्धा? मला असं वाटतं की माझं लग्न झाल्यानंतर देन इट वॉज ओनली मी अँड माय वाईफ. तर आम्ही दोघांनीही कारण आम्ही मित्र पण होतो खूप आधीपासून. त्यामुळे ज्या काही गोष्टींचे डिसिजन्स म्हणा किंवा फ्युचर प्लॅनिंग म्हणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही दोघांनी मिळून, मग आता आम्ही
हजबंड अँड वाईफ फक्त नावासाठी आहोत, बट वी आर मोर दॅन हजबंड वाईफ, वी आर फ्रेंड्स, यु नो. बरोबर. आणि मग काय चुकीचं होतं, काय कधी कधी मी बहीण भाऊ पण म्हणू शकतो, कारण वाव. हा, कारण एवढं असं आहे ना, सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करतो. तर 20 वर्ष आयुष्य मी असं नॉर्मल काढलं, आता तेवढेच 20 वर्ष तिच्यावर राहायला. ते असं पण एक मी बघितलंय की नवरा बायको खूप वर्षानंतर म्हणजे बहीण भावांसारखी सेम दिसायला लागतात. हो, मला हे कसं काय होतं हे कळत नाही मला, पण होतं असं. म्हणजे मला बरेचदा असं मोठ्या काका काकूंच्या बाबतीत असं होतं की अच्छा हे नवरा बायको आहेत, मला वाटलं भाऊ बहीण आहेत, असं होतं. इट्स अ सायंटिफिकली प्रूव्हन. आणि मला वाटतं त्यात तुम्ही गुगल केलं तर मिळेल, पण हे मी खूप आधी ऐकलेलं आहे आणि बघितलेलं आहे. पण कारण आय डोंट नो कसं बॉडी वर्क करतं, कसं तुमचं माइंड वर्क करतं, बट तुम्ही एकमेकांमध्ये इट्स लाईक अ पझल. त्याच्याकडे थोडेसे पझलचे पीसेस आहेत तुमच्याकडे, आणि देन इट बिकम्स वन प्रॉपर यु नो पिक्चर. त्यामुळे तोच एक गेम आहे. आणि एकमेकांबरोबर कसं तुम्ही काहीतरी सांगणार, मी काहीतरी सांगणार, आणि तुम्हाला सगळ्यात चांगलं समजणारा व्यक्ती तर तोच आहे, यु नो. अँड सिमिलरली वायस वर्सा, म्हणजे त्यांचं पण तिचं पण तेच असेल. तुझं घर एवढं एस्थेटिकली सुंदर आहे ना, म्हणजे मी तो एपिसोड एक बघत होते तुझा आता आलेला, आणि लाईक वाव म्हटलं हे इतकं छान. म्हणजे तुझं इतकं एकतर सगळ्या गोष्टी थॉटफुल तू तुझ्या घरात केल्यास, आणि ओव्हरऑल एवढी वाईब छान येत होती. आणि मुंबईतली घरं म्हणजे अशी नाही म्हटलं तरी एक छोटस असतात, आणि जरी लॅविश करायची असली तरी आकाराने छोटीच असतात, पण तुझं ऍक्च्युअल लॅविश आहे. आणि इतकं भारी वाटलं बघून. म्हणजे असं वाटलं की यार किती मस्त प्रत्येक गोष्ट डिझाईन केली आहे. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट मला ही आवडली, कदाचित ती फार महत्वाची नसेल इतर लोकांसाठी, की तू मुलींची खोली ब्लू रंगात केली आहेस. आणि तुझं एक्सप्लेनेशन त्याच्यावर हे आहे की जनरली टिपिकल पिंक कलर करतात, म्हणूनच मी ब्लू केला. आणि हे किती भारी आहे. म्हणजे हे जे म्हणजे लहानपणापासून जे स्टिरिओटिपिकल गोष्टी करणं असेल लहान मुलांच्या बाबतीत, की पिंक कलर म्हणजे मुलीचा, ब्लू कलर मुलाचा, तर ते तू खोडून काढलंस. आणि तुझ्या मुली पण एवढ्या वेल रेज्ड वाटतात ना, मला खूप खूप आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात. सो हे फादरहुड हा फेज तू कसा एन्जॉय करतोयस आता? मला खूप मजा येते, कारण एकतर घरामध्ये पूर्ण मायनॉरिटी आहे मी एकटा पुरुष आहे घरामध्ये, सगळ्या बाकीच्या बायका आहेत, सगळ्या बायका आहेत. आणि त्यांच्याच म्हणजे प्रत्येक वयाच्या मानाने तुला बायका आहेत ना सगळ्या वया. हा, म्हणजे लहानपण आहे, सगळ्यात लहान माझी छोटी मुलगी जी आहे त्याच्याहूनही छोटी माझी बहिणीची मुलगी आहे आता. हा, तर ती पण आहे. आणि ऑफकोर्स माझी आई आणि शिल्पाची आई, ते लोक सगळ्यात वयस्कर आहेत. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये बायका इर्दगिर्द आहेत. त्यामुळे मला हे कळलं की असं काही नसतं की पिंक कलरच त्यांचा फेवरेट आहे आणि असंच आहे आणि असंच आहे. कधी कधी आपण लहानपणापासून त्यांना त्या ठिकाणी ढकलायला लागतो, यु नो. की मुलगी असेल ना, मग तिला पिंक फ्रॉकच देणार आहे आपण गिफ्ट करून, यु नो. किंवा मुलगा असेल तर त्याला गाडीच देणार आहे, आणि डॉल जी आहे ती मुलीलाच देणार आहे, यु नो. आणि नंतर आय रिअलाइज की असं एवढं नसतं. ते त्यांच्या पद्धतीने ते डिसाईड करू शकतात, पण तुम्ही दोन्ही त्यांच्या समोर चॉईस तर द्या, यु नो. यू क्रिएट दॅट चॉईस. आणि म्हणून मला वाटलं की पहिलं त्यांचं असंच होतं, आईने म्हटलं तिच्या की अरे पिंक कलरचं दोघींसाठी पिंक. देन आय थॉट की इट्स देअर चॉईस, दे शुड डिसाईड वॉट दे वॉन्ट टू वेअर अँड हाव दे वॉन्ट टू, यु नो. मग ते स्वतःला कसं दाखवायचं त्यांना ते स्वतः डिसाईड करतील. त्यामुळे जर आत्ताच ही जी लाईन मी ब्रेक केली तर ते उद्या स्वतःचा डिसिजन घेताना पण विचार करू शकतील, आणि ते सोसायटीच्या दृष्टिकोनानेच नाही विचार करणार की आम्हाला असं बनवलंय, आत्तापर्यंत असं ठेवलंय, मग असंच राहावं लागेल. दे विल वेट, 1 मिनटं तरी विचार करतील स्वतःबद्दल थांबून, की बाबा काय केलं पाहिजे, हे बरोबर आहे का, किंवा करायचंच आहे का. ती क्षमता त्यांच्यामध्ये आली पाहिजे. त्यामुळे मला वाटलं की टिपिकल नाही ठेवायचं कोणती गोष्ट, आणि की चेंजिंग, तुम्ही स्वतःचा विचार करण्याची क्षमता तरी वाढवली पाहिजे, नाहीतर मग आपण सगळे फॉलोअर्सच बनू. तू 2 मुलींचा बाबा असतोस, तेव्हा ही भीती तुला वाटते त्यांच्या सेफ्टीबद्दल आज,
की खूप बातम्या अशाही ऐकू येतात की ज्या खूप अनफॉर्च्युनेट असतात, मग तेव्हा तुला असं भीती वाटते की यार कसं मी यांना सांभाळणार आहे, आता तर त्या वयात येणार आहेत पुढे, तर ते कसं मॅनेज होणार आहे माझ्या लेवलला, असं कधी वाटतं? मला असं वाटतं की माणसाचा मेंदू आहे ना, तोच त्यांना सांभाळत असतो. बाकी आपण काय नाही सांभाळू शकत. आता प्रत्येकाला, फॉरगेट अबाउट मेन और विमेन, मुलीच म्हणून असं नाही, पण मुलांना पण ज्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, ज्या ज्या गोष्टी आहेत, जर त्यांची अपब्रिंगिंग तशी असेल की ते त्यामधून बाहेर येण्याची क्षमता असेल, ॲक्सिडेंट कधीही होऊ शकतं आणि कुठेही होऊ शकतं. त्याला आपण हे नाही म्हणू शकतो की मी असा रॅश चालवतो म्हणून माझा ॲक्सिडेंट झाला. तुम्ही व्यवस्थित चालत असताना पण ॲक्सिडेंट होऊ शकतो. बरोबर. सिमिलरली सेम केस इन टू एनी अदर इन्सिडेंट ऑल्सो. होऊ शकतात, गोष्टी होतात, पण त्याच्यातून बाहेर येण्याची तुम्ही क्षमता आहे का तुमच्यात? तुम्ही त्याच्यात अडकून न राहायला पाहिजे की संपलं, ह्याच्या पुढे मला काय दिसणारच नाही, हा दिवस नाही आला पाहिजे. मग तो छोटी गोष्टी पण होतात मुलींच्या आयुष्यामध्ये किंवा कोणाच्या आयुष्यामध्ये, आणि मग त्यांना त्यातून बाहेर नाही निघता येत. ते ॲज अ पेरेंट्स आम्हाला हेच शिकवायला पाहिजे मुलांना मुलींना की जे काय, जर एखादी डिफिकल्ट सिच्युएशन आली पण आणि ती तुम्हाला फेस करावी लागली पण, त्याच्यातून तुम्ही आणि इवन पेरेंट्स आम्ही पण बाहेर येऊन पुढचं आयुष्य जगायचं आहे, हा विचार केला पाहिजे. आणि तो किती चांगला जगू शकू, तो कसा आपण जे काय असेल ते झटकून कसं पुढे जाऊ शकू. बाकीचे तुमचे रूल्स आहेतच, तुमचं सिक्युरिटी आहेच, ह्या गोष्टी आहेत, आणि बाकीचा ती गोष्ट वेगळी आहे, पण ॲज अ ह्युमन त्या पर्टिक्युलर माणसाला कसं बाहेर काढता येईल ते खूप इम्पॉर्टंट आहे. बाहेर तो कोर्टात का केला होतास? अच्छा, हा जो डोक्यात बिकॉज दॅट इज नॉट नॉर्मल, राईट? नाही, माझा प्रॉपर्टीचा काहीतरी इश्यू हा फ्रॉडचा होता, तर त्यामुळे कोर्टात मला जावं लागलेलं. म्हणजे माझ्या नावाने केस प्रेझेंट करायची होती, बाबा नंतर लढत होते ती, म्हणजे दरवेळेला जायचे, पण एकदा मी फक्त गेलो आणि त्यावेळेला मला कळलं की बाबा असा डेकोरम आहे आणि यू हॅव टू फॉलो दिस डेकोरम. तर तो एकमेव एक्सपिरियन्स होता. मुलींच्या बाबतीत अभ्यास तर होतच राहणार आहे आयुष्यभर, पण काय व्हॅल्यूज तुला त्यांना शिकवायच्या वाटतात? मला मी एवढं असं काय व्हॅल्यूज बद्दल मी नाही विचार करत. मला असं वाटतं की त्यांना जसं वागायचं, त्यांना जे बेस्ट वाटतंय. नक्की म्युझिकमध्ये जर त्यांनी काय केलं तर चांगलंच आहे, आणि जेवढं काय म्हणजे म्युझिक, कारण मी म्युझिकमध्ये आहे आणि मी त्यांना चांगलं गाईड करू शकतो, म्हणून बाकीचं नाही की असं की म्हणजे त्यांनी पण तेच करावं जे मी केलंय, हा नाही, पण मी त्यांना गाईड करू शकतो. दुसऱ्या एका प्रोफेशनमध्ये जर ती गेली तर त्यांना मी गाईड नाही करू शकणार, परत काय ते कोणाच्या थ्रू जावं लागणार. जर मी क्रिकेटर असतो तर मी म्हटलं असतं क्रिकेटर त्याच्यासाठीच, कारण मी गाईड करू शकतो. अदरवाईज त्यांना जे करिअर करायचं ते पण मेहनत करण्याची प्रॅक्टिस करायला लावतो मी, जास्त लावायला पाहिजे जे, आणि ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता आणि कशाही पद्धतीने तुम्ही सक्सेस कमवू शकता जर तुमच्यामध्ये मेहनत करण्याची क्षमता आहे. जर तुम्ही तो रस्ता सोडत नाही आणि राहता आणि त्याच्यावरती फोकस ठेवता आणि सतत करत राहता, मग तुम्हाला इंजिनियर बनायचं, तुम्हाला डॉक्टर बनायचं, काहीही करा, पण तेवढा एफर्ट, तेवढी मेहनत टाकण्याची क्षमता तुमच्यात आली पाहिजे. ती क्षमता आणण्याचा प्रयत्न माझा चालू असतो. तुला स्वतःला कॉमर्स ला जावं असं कधी वाटलंय का आयुष्यात? म्हणजे तुझ्या त्या कॉमर्स कॉलेजच्या टप्प्यात? मी कॉमर्समध्येच होतो. तू कॉमर्सचा स्टुडंट आहेस? ओ, हे तर मला माहितीच नव्हतं. मला आर्ट वाटलं की आर्ट मला जमणार नाही, आणि सायन्स माझ्या. ही काय रिॲक्शन होती आर्ट बद्दल? सगळे आर्ट वाले ऑफेंड होतील यार तुझ्यावर. नाही, आर्ट मला ह्याच्यासाठी जमणार नाही असं मला वाटलं, कारण त्यात खूप लिहावं लागणार होतं. मी मराठी मीडियमचा स्टुडंट होतो आणि मला इंग्लिशमध्ये जर म्हणजे कॉलेज मी इंग्लिशमध्ये घेतलेलं, म्हणजे त्याचा पर्यायच नसतो. त्यामुळे आता मला जर आर्टमध्ये लिहावं लागलं खूप काय काय, तर मी कसं इंग्लिशमध्ये लिहू? तर मी म्हटलं कॉमर्स बेटर आहे.
कारण जे काही नंबर्स लिहायचे ना आणि 2-3 सब्जेक्ट त्यांचे पॅरेग्राफ डिसाइडेड आहे. तुमच्या मनाने तुम्हाला काय टाकायचं नाहीये. असं म्हणून कॉमर्स निवडणारा पहिलाच मुलगा मी बघितला असेल. तुला मी सांगितलं बॅकग्राऊंड मी तयार करून दिली तुला की माझी एज्युकेशन सिस्टम माझं कसं होतं ते. त्यामुळे मला फक्त 5 मार्क्स पाहिजे होते. कारण ज्या वेळेला कॉलेज सुरू पण झालं त्यावेळेला मी ऑलरेडी म्युझिकमध्ये आलेलो. राईट. सो या निमित्ताने मी सगळ्यांना सांगेन की पुण्याचे कौस्तुभ अत्रे सर आहेत, जे ॲम्बिशन्स क्लासेस चालवतात आणि ते खूप भारी आहेत. म्हणजे कोणालाही त्यांच्याशी थोडा वेळ जरी बोललं तरी कॉमर्स घेऊ वाटेल इतके ते भारी बोलतात. त्यामुळे पुण्यातल्या सगळ्या स्टुडंट्सना जे आता 10वीत शिकतायत किंवा आता अशा टप्प्यावर आहेत की मला नेमकं काय निवडायचं आयुष्यात, या डायलेमामध्ये आहेत, तर प्लीज ॲम्बिशन्स क्लासेसना व्हिजिट करा. तुम्हाला मी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याबद्दलचे सगळे डिटेल्स देते आणि कौस्तुभ अत्रे सरांना नक्की भेटा. आपलं बॉयज टॉक सेगमेंट आहे, सो मला तुला हे नक्की विचारायचं की पुरुष म्हणून तुला आता समाजात काय एक्झाम्पल सेट करायचं आहे? पुरुष म्हणून म्हणजे आता मला पर्सनली असं वाटतं की मी काय करू शकते, मग मी माझ्या आर्टवर्क्समधनं व्यक्त करू शकते का की वुमन सेफ्टी किती महत्त्वाची आहे. जसं की तू म्हणालास की हे खूप सिरियस इश्यू आहे आणि हा तसाच ॲड्रेस केला गेला पाहिजे, मग त्यासाठी मी काय करीन. तर हे मला एक्झाम्पल सेट करायचं आहे की मी स्त्रियांसाठी काहीतरी काम करीन. तसं तुझ्या डोक्यात काय आहे की पुरुष म्हणून तुला काय एक्झाम्पल सेट करायचं? मला खरं म्हटलं तर खूप वेगळ्या टायमाला वेगळ्या गोष्टी वाटायच्या. जसं सुरुवातीला मला वाटायचं की मी एक ओल्ड एज होम सुरू केलं पाहिजे, कारण आता तो एक मोठा प्रश्न उभा राहणार आहे लोकांसमोर. त्यामुळे तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आय डोंट नो मी कधी करू शकेन की नाही करू शकेन मला माहिती नाही, पण तो एक पार्ट आहे जो मला असं वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामुळे स्पेशली लोक जी आहेत खूप सफर पण करतात, खासकर जी आमच्यासारखी जनरेशन आहे ती आणि सफर करणार आहेत ते. तर तो एक पार्ट आहे. मला आय डोंट नो कधी मला जमेल पण की नाही जमेल, मी करू शकेन की नाही करू शकेन, पण तो एकच भाग आहे जो असं वाटतं की तसं काहीतरी केलं पाहिजे. अदरवाईज मला ॲज अ पर्सन मला असं वाटतं की मी एक चांगलं आयुष्य जगून ह्या धर्तीवरून जाईन, तेवढं काफी आहे. अच्छा काम करो बस. अच्छा काम करो, अच्छा आदमी बनके रहो. सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे तुमचं जेवढं काय तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणार आहे, होणारच आहे. असं म्हटलं जरी गेलं तरी पण तुम्ही एका ब्रांचप्रमाणेच आहात. तुम्ही ती स्वतः पुढे रस्ता बनवत जाते आणि ती शेप स्वतः घेत जाते, एक फांदी जी आहे. बरोबर. तसं पुढे जाताना कोणते रिग्रेट्स नसतील आणि कोणत्याही अशा गोष्टी नसतील ज्या आयुष्यामध्ये त्रास देत राहतील. ते जितकं कमी असेल तेवढं चांगलं आहे, असाच विचार आहे. सिम्पल ठेवायचं आयुष्य. आणि आता काय एस्पिरेशन्स आहेत, अजून काय हवंय तुला की जे अजून तुला मिळालं नाही असं तुला वाटतं? अजून मला भरपूरशा गोष्टी आहेत. म्हणजे एक गोष्ट सांगणं खूप डिफिकल्ट आहे की मला काय मी माझ्या डायरीमध्ये लिहिलं आहे, तर ते डायरीमधलं सांगू नाही शकत का. पण हा इन्स्पिरेशन आणि खूप एस्पिरेशन्स आहेत अजून जे आयुष्यामध्ये कमवायचे आहेत, गोष्टी करायच्या आहेत. आणि पण एवढं नक्की आहे की आत्ताचा जो अप्रोच आहे माझा तो पूर्वीच्या अप्रोचपेक्षा खूप वेगळा आहे. जसं की म्हणजे जसं पूर्वीचा अप्रोच जो होता तो होता की बाय हुक ऑर क्रूक मला ती गोष्ट घ्यायचीच आहे किंवा करायचीच आहे. त्यासाठी तुम्ही एक फ्रस्ट्रेशनच्या लेवलपर्यंत जाता आणि यू कीप फायटिंग फॉर दॅट थिंग की कसं मिळेल मला, मी कसं त्याच्यासाठी झगडू, ह्यासाठी राहतो. आत्ता माझा अप्रोच असा असतो की किती चांगल्या पद्धतीने मी ते घेऊ शकतो, करू शकतो. आणि तो भले लॉंगर प्रोसेस असू शकतो, पण तुम्ही फक्त एक म्हणजे जसं म्हटलं गेलं की गाजर पुढे ठेवतो ना एक घोड्याच्या समोर आणि मग तो घोडा फक्त त्या गाजरला बघून धावतोय पण जर तो त्या गाजरच्या प्रेमात असेल तर तो घोडा आपला रस्ता चांगला जाऊ शकतो ना त्याचा. तसे ॲस्पिरेशन्स पण असेच आहेत. तुम्ही बनवून ठेवता काहीतरी की मला उद्या बनायचं, हिरो बनायचं आहे,
मोठी फिल्म करायची. हे भले गाजर असेल यु नो, पण मी ते गाजर मिळवण्यासाठी फ्रस्ट्रेशन नाही दाखवणार, मी फ्रस्ट्रेट नाही होणार की अरे कसं नाही मिळत आहे, मला मिळालंच पाहिजे, असं नाही. तर मी त्या गाजरच्यासाठी लागणारा जो प्रवास आहे ना, तो खूप चांगल्या पद्धतीने काढीन आणि त्या प्रवासामध्ये होऊ शकतात की मी खूप जास्त चांगल्या गोष्टी मिळेन, इवन त्या गाजरपेक्षा पण. त्यामुळे तो प्रवास चांगला करणं विदाउट फ्रस्ट्रेशन इज मोर इम्पॉर्टंट. त्याच्या पण माझे एस्पिरेशन्स आहेत, जसं म्हटलं. तू डायरी रेग्युलर लिहितोस असं, म्हणजे इट्स लाईक युअर मी थॉट्स लिहितो. मी म्हणजे एखादा थॉट जर माझ्या मनात आला आणि तो मला वाटला की अरे वा अभिजित, वा हे कसं लिहिलं, बोल सुचलं कसं तुला, मग मी तो लिहून ठेवतो. कारण मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला डोक्यात राहतात, पण त्या कधी कधी क्लिक नाही होत. लिहिल्यानंतर त्या नेहमी तुमच्या समोरच राहतात, मग त्या लक्षात येतात की हां असं वागायचंय, अशा गोष्टी आहेत. बरोबर. कारण आपलं सबकॉन्शियस माइंडने आपल्याला चुकीच्या गोष्टीकडे नेतच असतो, किंवा जी गोष्ट तुम्हाला नाही करायची ती करत असतात. पण ज्यावेळेला लिहितो ना आपण, त्यावेळेला डोक्यात छापली जाते की हां मला ही गोष्ट करायची आणि ही गोष्ट नाही करायची, असं. सही आहे. आणि आता मी शेवटच्या गोष्टीवर येईन. एक तर तुझं आता गाणं आलंय गौतमी पाटील सोबत, तुला माहिती होती तिची क्रेज की यू जस्ट लाईक, म्हणजे काय होतं, म्हणजे हे कसं काय जुळून आलं अचानक, म्हणजे हे बघून पण आम्हाला असं अरे अभिजित सावंत आणि गौतमी पाटील कहाँ से ये हो गया, मतलब नाही, मला रील्समुळे मला कळलेलं गौतमी पाटील कोण आहेत ते, म्हणजे बिकॉज तिची क्रेज खूप गावाकडे आहे, ओव्हरऑल महाराष्ट्र आहे, पण मुंबईतल्या लोकांना कितपत माहितीये मला माहिती नाही. मुंबईमध्ये मला वाटतं मी मागे न्यूजमध्ये आधी दहीहंडीच्या वेळेला न्यूज आलेली की पहिल्यांदा आली मुंबईमध्ये, असं काय ते ना, असं आय एम नॉट शुअर, बट असं शाळेत तेव्हा आली असेल. पण असं काही नव्हतं की, म्हणजे त्यांचं नाव, तिचं नाव आहे, शी इज पॉप्युलर, आणि आय गेट फॅसिनेटेड विथ यंग पीपल. यंग लोक ज्या वेळेला चांगलं करतात ना, मला असं वाटतं की त्यांच्याकडून काहीतरी मिळेल मला शिकायला, काहीतरी समजायला मिळेल. तुझ्याबरोबर बसलो तर तुझ्यावर ज्या वेळेला जेवढं बोलणार तर मी काहीतरी घेऊन जाईलच तुझ्याकडून, यु नो. आणि त्या गोष्टीला मला खूप मजा येते. आणि स्पेशली आपण ज्या फील्डमध्ये आहोत ना, आर्ट फील्डमध्ये, इथे खूप गरजेचं पण आहे. तुम्ही जर नवीन लोकांना नाही भेटत, यंग लोकांना नाही भेटत आहे, तर मग तुम्ही आर्ट तुमचं स्टेल होऊन जाईल ना. तुम्हाला तुम्हाला जर तसंच नवजीवित ठेवायचं आहे, तुम्हाला यंगस्टर, आता जसं ए आय भले म्हटलंच गेलं की अरे फ्युचरसाठी आहे आणि सगळं आहे, पण त्याला ऑपरेट करणारे जास्ती लोक हे सगळे आमच्या एजचे आहेत, मोर दॅन आर एज, एल्डर पीपल. तर ते ज्या वेळेला खरंच यंगस्टर्स यायला लागतील ना, चांगल्या आणि वाईट गोष्टी त्या वेगळ्या पद्धतीने ते लोक मांडतील आणि ते शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. सो आय गेट व्हेरी इन्स्पायर्ड बाय पीपल. आणि म्हणून मला वाटलं की यार केलं पाहिजे, वी शुड डू समथिंग. आणि रिझल्ट वॉज गुड. हो, खूपच खतरनाक चाललंय ते. आणि फक्त मला हा प्रश्न पडला की तू कव्हर का केलंस, म्हणजे आता ओरिजिनल काहीतरी एक प्रोड्यूस करून आम्हाला खूपच आवडेल ऐकायला. पण मी आता तुला खरं सांगू तर मी कोविडच्या आधी मी गाणी तयार करून बसलेलो ओरिजिनल. माझ्याकडे कमीत कमी नाही म्हटलं तरी 200-300 गाणी असतील. 200? आर यू किडिंग मी? त्याच्यातून मी सिलेक्ट करून अशी 10-15 गाणी ओरिजिनल माझ्याकडे ठेवली आहेत. आणि हिंदी, जास्त करून हिंदी आहेत, मराठी नाही जास्त, ते मी मान्य करेन, पण रेडी आहेत. आणि खूपशा कंपनीजना ऐकवलं, ह्या बिग बॉसच्या आधी पण खूप लेबल्सकडे जाऊन ऐकवलं. पण इट इज व्हेरी डिफिकल्ट की कोणतरी तुमच्यावरती फेथ ठेवून त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करेल किंवा त्या प्रोजेक्टमध्ये खरंच ते लोक तुमच्यावरती फेथ ठेवतील. कारण नो बडी बिलीव्ज यू. त्यांना तुमच्यावरती काही हे नाही आहे. इट इज ऑल डिपेंड. ज्या वेळेला तुम्ही स्वतः कळणार आणि त्याचा रिझल्ट मिळणार, त्याच्यानंतर मग लोक तुमच्यावरती भरोसा दाखवायला लागतात. पण तू ह्या सगळ्या गोष्टी क्रॉस केल्यास ना आता, म्हणजे तुझ्यावर तर का नाही विश्वास ठेवणार असा प्रश्न पडतो, म्हणजे कोणालाही आहे, असं आहे. आणि ॲज अन आर्टिस्ट ती इनसिक्युरिटी नेहमी असते की आणि
आणि काय मी स्वतः कंपोज केलेली काही गाणी आहेत, काही माझ्या मित्रांनी केली आहेत. आता जर म्हणजे मी आणि ह्याच्या आधी पण मी रिलीज केली आहे. माझा फर्स्ट अल्बम आला आपका अभिजित सावंत, दॅट वॉज द बिगेस्ट हिट. त्याच्यानंतर जुनून आला, जुनून ऑल्सो वर्क रिअली वेल, ज्याच्यामध्ये अमित त्रिवेदीचं गाणं होतं. त्याच्यानंतर मी 2012च्या दरम्यान एक फरीदा म्हणून अल्बम केलेला. इट वॉज सूफी अँड रॉक मिक्स अल्बम. त्याच्यामधल्या एक व्हिडिओमध्ये मी अमृता खानविलकर बरोबर काम केलं, म्हणजे त्यांना अप्रोच केला त्या व्हिडिओसाठी. तर आणि खूप मोठ्या पद्धतीने मी हे केलेलं. आत्ता पण आय कीप पुटिंग माय ओरिजिनल्स इफ यू सी ऑन माय यूट्यूब चॅनल. त्यामुळे ते करत असतो. पण कधी कधी असं वाटतं की लोकांपर्यंत पोचायला एक दुसरा रस्ता पण ठेवला पाहिजे, अप्रोचेबल गोष्ट असली पाहिजे. आय कांट बी स्टबर्न इन टू वन थिंग की मला असंच करायचं, आणि तो जर मी ठेवला अप्रोच की मला बस हेच करायचं हे नाही करायचं, तर मे बी एक सर्टन ग्रुप ऑफ पीपल पर्यंत मी पोचू नाही शकणार. त्यामुळे पोचणं, लोकांपर्यंत पोचणं अँड क्रिएट युअर ऑडियन्स इज मोर इम्पॉर्टंट. होईल पुढच्या काही महिन्यामध्ये ओरिजिनल पण करेन. येस, वी आर वेटिंग. आणि मला एंड करताना म्हणजे मी तुला अख्खा वेळ सांगितलं नाही, पण मी एक प्रयत्न आणि होतकरू सिंगर आणि मला भयंकर म्हणजे असं कायच म्हणजे होईल जर का मी फर्स्ट इंडियन आयडॉल सोबत गाणं म्हटलं तर. त्यामुळे मला ते म्हणायचंय तुझ्यासोबत. आणि आय जस्ट म्हणजे हे काय म्हणतात त्याला, एक स्वप्नपूर्ती असते ना आयुष्यातली आपल्या, तशी असणार आहे माझ्यासाठी. सो आय वुड लव्ह टू सिंग विथ यू. आणि जर का तुझी इच्छा असेल आणि परमिशन असेल तर. सो आय थिंक आपण रुपेरी वाळूतच घेऊया का, कारण तेच आता हे आहे ट्रेंडिंगवर. मी स्टार्ट करू? ओके. म्हणजे मग तुझा स्केल पण म्हणजे मी सेट आहे. मी तर असं मला आता टेन्शन आलंय. अरे भाई भाई नाही भाई, लोक मला शिकाय घालतात. त्यात माझा आवाज गेलाय तरी पण माझी हिंमत बघ. म्हणजे हे खरं आहे, पण तिचा आज आवाज खराब आहे कारण तिची तब्येत बरी नसताना पण ती आली इथे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की सिंगर म्हटले की थोडंसं भाव खातात, पण असं नाही, आज खरंच आहे. हो तर धुंदाज समंत सारा कुंजात गात मंद धुंद वारा दाटी उरी प्रिया तुझा इशारा देहा परी फुले असा शहारा तुझा इशारा असा शहारा हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना. थँक्यू सो मच. अरे वा, हाऊ स्वीट. मजा आली खूप खूप मजा आली. आणि आय होप तू, कारण तुझे खूप इंटरव्ह्यूज आणि खूप पॉडकास्ट खूप ठिकाणी झालेत. सो प्रत्येक वेळेला प्रश्न असतो की काय नवीन विचारणार, पण हे जरा सेगमेंट थोडं वेगळं असल्यामुळे काहीतरी वेगळं काढून घ्यायचा एक कुठेतरी मार्ग मिळतो. सो आय होप तुला हे मजा आली, तुला आवडलं. हो, मला पण खूप वेगळ्या गोष्टी, इव्हन अशा गोष्टी ज्या कधी कधी आपल्याला विचार पडतो ना की बोलल्या पाहिजे की नाही बोलल्या पाहिजे, पण समोरचा माणूस जर असा तुम्हाला कम्फर्ट देईल ना आणि तुम्हाला बोलेल की नाही, कॉन्फिडन्स देईल ना की हा बोल, तू बोलू शकतो. त्यामुळे आय मस्ट गिव्ह क्रेडिट टू यू. कारण तू अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो, कारण नाहीतर मग लोक काहीच वेगळं बघणार. सो थँक्स टू यू ऑल्सो. थँक्यू दादा.